सो आता यातलं पेन रिलीफ हे बाथ सॉल्ट जे आहे ते आपण कसं वापरू शकतो हे आपण जाणून घेणार आहोत. समजा आपल्या हाताला मनगटाला दुखतंय तर आपण हे सॉल्ट एका पर्टिक्युलर पार्टसाठी सुद्धा वापरू शकतो किंवा पूर्ण अंगासाठी सुद्धा. तर आता तुम्ही बघू शकता मी माझा हात ओला करून आले आहे. बाथ सॉल्ट जे आहे जर आपण छोट्या एका पार्टला अप्लाय करतोय तर जशी आपल्याला क्वांटिटी रिक्वायर्ड आहे त्याच्यानुसार आपण घेणार आहोत. आता मी फक्त मनगटावरती वापरते तर मी थोड्या प्रमाणात बाथ सॉल्ट घेतलाय आणि तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मी ते हातावरती लावलं आहे. ओके. आता तुम्ही जेव्हा वेट करणार आहात 2 ते 3 मिनटं तर आयदर तुम्ही त्या भागाचे एक्सरसाइजेस करू शकता किंवा तुम्ही जस्ट 2 ते 3 मिनटं डीप ब्रीदिंग करू शकता आणि इंटेन्शन ठेवू शकता की त्या भागातली जी काही दूषित ऊर्जा आहे ती पूर्णपणे बाहेर जाते. ओके. आपण 5 मिनटं वाट बघणार आहोत आणि मग नंतर हात धुवून परत येणार आहोत. तो आपण आता बाथ सॉल्ट धुवून आलेलो आहोत. सो हीच सेम प्रोसिजर तुम्ही अंघोळ करत असतानाच साबणाने अंघोळ करून झाली की ओल्या अंगावरती बाथ सॉल्ट अप्लाय करू शकता, 2 ते 3 मिनटं ठेवू शकता आणि मग धुवून टाकू शकता. सो इंटेन्शन सेमच राहणार आहे की आपल्या शरीरातली जी काही दूषित ऊर्जा आहे ती पूर्णपणे निघून जाते किंवा पर्टिक्युलर त्या पार्टमधली दूषित ऊर्जा निघून जाते. सो सेम वेमध्ये आपण आपलं जे स्ट्रेस रिलीफवाला बाथ सॉल्ट आहे ते सुद्धा वापरू शकतो, ज्याच्यामध्ये आपण जो काही दिवसभरामध्ये स्ट्रेस अक्युम्युलेट केलेला असतो, ट्रॅव्हलिंगमुळे म्हणा, ऑफिसमुळे म्हणा, घर सांभाळण्यामुळे म्हणा, तर तो स्ट्रेस निघून जायला, कमी व्हायला आपल्याला हे बाथ सॉल्ट मदत करणार आहे. तो आपला पेन रिलीफ आणि स्ट्रेस रिलीफ हे दोन्ही बाथ सॉल्ट तुम्ही अल्टरनेटिव्हली सुद्धा वापरू शकता. एक दिवस पेन रिलीफ वापरलं, एक दिवस स्ट्रेस रिलीफ वापरलं, जेणेकरून आपली जी फिजिकल स्ट्रेस आहे, इमोशनल स्ट्रेस आहे तो सगळा कमी व्हायला, बॉडीमध्ये जे काही पेन आहे ते कमी व्हायला सुद्धा आपल्याला मदत मिळणार आहे.